जय श्रीराम मित्रांनो. तर आज आपण जाणार आहे सह्याद्रीच्या कुशीत व माळशेज घाटात असलेल्या एका सुंदर वॉटरफॉलला, ज्याचं नाव आहे काळू वॉटरफॉल. तर तिथे जाण्यासाठी सकाळी लवकर आम्ही निघालो व जाता जाता एका ठिकाणी सुंदर झरा दिसला, त्यामुळे तिथेच नाश्ता केला व पाणी दिसल्यावर परत थांबतात वय पोरांनी एकामागे एक पाण्यात ढकलायला सुरुवात केली व तिथेच सगळे भिजले. त्यानंतर आम्ही निघालो काळूच्या दिशेने व जाता जाता एका ठिकाणी खूप गर्दी होती व ती गर्दी बघून आपल्या मयूर शेटला ऊत आला, त्यामुळे त्यांनी बुलेटवर 2-3 स्टंट्स केले. त्यानंतर आम्ही पुढे जाताना माळशेज घाट लागला व जाता जाता आम्हाला माळशेज घाटाचे सौंदर्य पाहायला भेटले, ज्यात असंख्य धबधबे, सुंदर रोड व असंख्य पर्यटक पाहायला भेटले. माळशेज घाट क्रॉस केल्यानंतर फायनली आम्ही पोहोचलो काळू वॉटरफॉलच्या जवळ. तर बघू शकता किती सुंदर रोड आहेत व अशा प्रकारे व्हिडिओ सुरू करूया. जय श्रीराम मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती. तर जसं की तुम्ही आत्ता इंट्रो बघितलाच, तर आपण आज आलेलो आहे काळू वॉटरफॉल पाहण्यासाठी. तर आत्ता आपण ट्रेकच्या सुरुवातीला आलेलो आहे. आत्ता गाड्या लावून आपण ट्रेक सुरू करणार आहे. तर तुम्हाला दाखवतो मी गाड्या आम्ही कशा लावलेल्या आहेत. बघा मित्रांनो, हा वरचा रोड आहे. या रोडवरनं आम्ही गाड्या खाली आणून इथं लावल्यात मस्तपैकी, कारण गाड्यांवरती हेल्मेट वगैरे ठेवलेलं आहे. हेल्मेट कोणी नेऊ नये किंवा गाड्यांना पण आज शेजारून जाताना कोणी घासू नये म्हणून असे मस्त एकदम साईडला, मेन रोडच्या साईडला गाड्या लावल्यात. आणि पण एकच टेन्शन, जर जास्त पाऊस आला तर गाड्या नाही वाहून जावं म्हणून इथं दगड बी लावलं, हे बघू शकता मित्रांनो. ट्रेकला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेक सुरू होण्याच्या आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माझे जे VN-IT नागपूरचे मित्र आहेत, जसं की CG7 मधले किती मेंबर्स आहेत? 5 मेंबर्स आहेत या ठिकाणी. तर CG7चा तुम्हाला जर फुल फॉर्म माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा. तर हा त्यातला डाबरे द किंग, त्यानंतर मागं तेव्हा बमन द किंग, आकडेश्वर, त्यानंतर आपला हर्षबाळे, काळा बोंबील, दिस इज हर्ष, दिस इज शुभमला तर ओळखताय. तर आता आपण ट्रेक सुरू केलाय. आपल्यासोबत एक रशियन पण आहे, तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो तिथं गेल्यावरती. तर ही बघू शकता, आज रविवार आहे ना, आज रविवारमुळे खूप जास्त गर्दी या ठिकाणी. लय लोक आलेत आज आणि नेमकाच पाऊस झालेला आहे, त्यामुळं तर अजून जास्त गर्दी वाढलेली आहे. गाईस, काळू वॉटरफॉलला जाताना तुम्ही गाड्या खूप आतमध्ये घेऊन जाऊ शकता, कारण भरपूर लोक गेलेले आहेत आतमध्ये. पण उगा तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी आम्ही चालत आलेलो आहे. दुआ करा पाऊस नाही आला पाहिजे. इथं आपली पोरं थांबले, हे बघू शकता तुम्ही. भोंडवे द किंग इथं थांबलेला आहे. भोंडवे खातोय का काय? चाय? ओके गाईज, टी ब्रेक. मित्रांनो, जात जाता या ठिकाणी तुम्हाला असे छोटे मोठे स्टॉल्स दिसतील. तर इथे तुम्हाला जेवण वगैरे भेटेल. आपला प्रतीक बेडकर आहे, याला आज पहिल्यांदा व्हिडिओ समोर कॅमेरा फेस करणार आहे. 1 2 3 स्टार्ट. आता आपण आलो एका दुकानात. जर तुम्हाला इथे काही खायचं लागत असेल तर काही भेटते, मॅगी भेटते, अजून काय भेटते, तुम्ही गेले का म्हणजे मक्का भेटते, कणीस भेटतात. तुझं इंट्रोडक्शन द्या आधी थोडंसं. माझं नाव काय? माझं नाव प्रतीक बेडकर आहे. आय एम फ्रॉम वर्धा. तुझ्याशी आमचा काय संबंध आहे ते सांग. आपण कॉलेजचे मित्र आहे, बस एवढाच आहे, बाकी काही संबंध नाही अजून. मग निघितलं सर. अजून मग तुम्ही काय घेऊ शकता खायचं, नसेल तर मग घरून आणा. मस्त तिथे पार्टी बसू पण शकता तुम्ही. मी आहे काय ते बघा, हा जो जे शॉप आहे आतमध्ये, त्या ठिकाणी शॉपमध्येच मागे यांनी चेंजिंग रूम बनवली आहे. कारण धबधब्यावरती आल्यावर आपल्याला माहिती आहे आपण भिजतो, सगळी लोक भिजतात. तर त्या लोकांना कपडे चेंज करण्यासाठी या ठिकाणी यांनी चेंजिंग रूम्स वगैरे बनवलेत. तर याचा वापर तुम्ही करू शकता. जर तुम्ही इथे येणार असाल तर या गोष्टीचा पण तुम्ही विचार करा. चेंजिंग रूम्स अवेलेबल आहेत तुम्हाला अशा ठिकाणी सुद्धा. तर आम्ही चहा घेतला मित्रांनो या ठिकाणी. चहासोबत आता गुड डे मस्तपैकी खायचा आणि दिवस पण चांगला बनवायचा. गुड डे कसा आहे जोक? झाला गुड डे, झाला बॅड डे काय. तर मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही काळू वॉटरफॉलला येताना तुम्ही सगळे दमून आले असणार, कारण प्रवास केलेला असणार. तर आल्या तुम्हाला एक स्टॉल लागेल, मस्तपैकी चहा प्या आणि ट्रेकला सुरुवात. सह्याद्री स्टॉल आहे. काय नाव सह्याद्री स्टॉल. लोक येतात बघा, रायडर्स वगैरे खूप सारे रायडर्स येतात ट्रेकिंग स्पॉटवर. आता हा एक रायडर आहे बघा, टंट बघा, टंट. खतरनाक. स्प्लेंडरवाला बघतोय साईडचा. स्प्लेंडरवाला जास्त इज्जत आहे मला.
जाऊ दे मित्रांनो, असं काय करू नका तुम्ही. मला चहा द्या फक्त तुम्ही. ओनली चाय लवर्स, फक देम ऑल. आपण तसले काटे घेतले पाहिजे, तरी काटे घेऊन चालत नाही तिकडे लोक तुला प्रोफेशनल दिसायचंय का फक्त तुला एन्जॉय करायचं? करायचे येडे. मग दिसण्याचा विचार करायच नाही. दिसायला काय आपण दोज हू रन्स बिहाइंड लुक्स विल नेवर एन्जॉय द मोमेंट. कसं आहे? कोट बाय ओंकार शिंदे. पाठ करून आलाय गेली. पार्ट नाही, ऑन दी स्पॉट. ऑन दी स्पॉट. आम्ही आता कोणत्या लोकेशनला बघू शकता तुम्ही. हे बघा मागे कसा आहे व्ह्यू. मागच्या कॅमेऱ्याने दाखवतो. कसं आहे इकडे बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जायचंय. हा आहे वॉटरफॉल. पण आता आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची मस्त पैकी. लेट्स डू इट गाईज. लेट्स किल द ट्रेक. What the fuck, Baman? What's happening, bro? मित्रांनो, आता काळू वॉटरफॉलला जाणार आहे आम्ही. दोन बाहुबली, अमरेंद्र बाहुबली आणि मी रवींद्र लवेंद्र बल्लाळ देवा चक्रवर्ती. राता कटाक संभ्रम कटा कटार धोरणी विरब्ध रुज्ज दुर्जरी. शकता ट्रेक कसा आहे, खतरनाक ट्रेक. कधी खाली जायला होते, कधी वर जायला होते, कधी खाली कधी काही वर. फक्त जर पाऊस बिऊस आला तर आमचं वाट लागणार आहे. हो तर मित्रांनो, ट्रेकमध्ये तुम्हाला जाता येताना भरपूर सारे तुम्हाला झरे दिसतील आणि त्या झऱ्याच्या भोवती खूप सारे खेकडे दिसतील त्या झऱ्याचे व्हिडिओ काढताना. तर त्यांना तुम्ही इग्नोर करा आणि ट्रेकवर फोकस करा. आणि जोपर्यंत तुमचं डेस्टिनेशन दिसत नाही तोपर्यंत थांबू नका. कळलं का? कोट. आता मी मोटिवेशनलचे व्हिडिओ सुरू करणार आहे. तर आता इथं पाऊस पडणार आहे, कारण इतिहास गवाह आहे. जिथं जिथं मी पाय ठेवलंय तिथं तिथं काहीतरी वाटोळं झालंय. डू यू ॲग्री? जिथं झरे तिथं तिथं खेकडे. यांना इग्नोर करा आणि रोडवर फोकस करा. लेट्स गो. इथं काय तर विषय आहे, तुम्हाला दाखवतो जवळने मी. हा काय माहित कुठं गेलो आपण. हे बघू शकतो. इथं पवाय लागलेत पोरं. कसं आहे, जिथं जिथं झरे तिथं तिथं खेकडे. एन्जॉय. बघा हे ट्रेक. त्या बमण्याला घेऊन जायचं आम्हाला फक्त. काळ वॉटरफॉलचा मित्रांनो 3 किलोमीटरचा ट्रेक आहे. तर त्यासाठी जवळजवळ 1-1.5 तास तुम्ही चालावं लागेल तुम्हाला वॉटरफॉल पाहण्यासाठी. त्यामुळे जेवढं लवकर होता येईल तेवढं लवकर या तुम्ही. नाहीतर मग अंधार पडल्यानंतर परत तुम्हाला अंधारात वापस जावं लागेल. गाडी घेऊन तुम्ही जास्त आत येऊ शकता, पण मग संध्याकाळ झाली ना, संध्याकाळ झाल्यावरती पोलिस नाटकी करतात. मग पोलिसांना चुकून तुम्हाला यावं लागेल, जे आम्ही केलं नाही. नुसती झाडं आहेत, हिरवी हिरवी झाडं, सदाहरित वने. ते बघा हा रोड, बघा रोड, सुंदर रोड. पण याच्यामध्ये आत्ता ठीक आहे, आत्ता काय वाटत नाही. पण जर इथं पाऊस जर येत असेल तर इथनं पाणी जाणार, त्या पाण्यात तर तुम्हाला चालायचं ते जास्त अवघड काम आहे. आत्ता तर काय नाही. पाणी आहे का रे मित्र? लय वाव, खूप जास्त पाणी आहे असं समजले आम्हाला. तर आमच्या आनंद गगनात मावे ना आता तर गाडी चलो कर, पळ पळ, मी मागे येते. पळ कुछ तो मिला है लगता है. भागो 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 भागो. क्या है? यहाँ पर एक हाथी की टट्टी है. हाथी का मल है. हाथी का मल, इस हाथी के मल से हमें प्रोटीन मिलता है. तो खा के दिखाओ, खा के दिखाओ. ये तो ताजा है, मतलब अभी हाथी गया यहाँ से. मैन उसे स्वाइड हा. गाईज या नाल्यामधनं आपल्याला क्रॉस करायचं आहे. तर हा नाला बघू शकता तुम्ही. चलो गाईज, लेट्स गो. पाय भिजवा तुमचे, अख्खे बुटं बिटं सगळे भिजवून टाका. टेन्शन ओ यस. ये पानी हम पी सकते हैं दोस्तों. ये पानी पानी देखो. वाव, पी 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 पी. हे मॅन वर्सेस नकली वाईल्ड आहे. शांत बस मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट दाखवतो मी. हा एक वॉटरफॉल बघा तुम्ही, छोटासा वॉटरफॉल आहे. त्यातलं सगळं पाणी वरती चाललंय, एक टेम्प पण खाली येत नाही. बघा जेवढं खाली येतं तेवढं सगळं वर चाललंय. रिव्हर्स वॉटरफॉल आहे पूर्ण.
दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट थांबा, एवढा आहे हा झाड क्रॉस वगैरे दिसला का? हे बघा सगळं पाणी वरच्या वर काय व्हायला लागलं. नेचर इज ऑसम ब्रो. हे बघा हा आपला वॉटरफॉल आहे काळू. तर या ठिकाणी आपल्याला जायचे असं चलत 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 चलत. हे बघा तुम्ही, तो आहे काळू वॉटरफॉल. तिथं जायचं आहे आपल्याला. आपण इथे आता इकडून असा रोड आहे. तुम्ही हा व्ह्यू बघा मस्त सुंदर असा व्ह्यू. या ठिकाणी गर्दी बघू शकता. ट्रेक बघा आता एकदम फायनल पडावरती आहे आपण. आपल्याला नदी क्रॉस करायची. थोडंसं पुढं गेले की आता धबधबा दिसणार. इथनं पण दिसतोय धबधबा, पण जवळनं बघण्यासाठी थोडंसं तरी चालावं लागणार आहे. हा असा मध्ये का थांबलेला आहे काय माहिती. बघा इकडं हो हो गाईज खूप मजा यायला लागलेली आहे. तर तुम्हाला जर यायचं असेल काळू वॉटरफॉलला तर जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्येच या. कारण ज्यावेळेस पाऊस पडलेला असेल ना त्यावेळेसच व्ह्यू चांगला येतो. मागच्या वेळेस आलतो तर काहीच पाणी नव्हतं कारण त्यावेळेस पाऊस झाला नव्हता. त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस पाऊस पडेल त्यावेळेसच या, नाही तर मग इथे येऊन पूर्ण मूड ऑफ होतो. तर ते करायचं नसेल तुम्हाला तर त्यामुळं सजेशन्स बघा. आणि हे पण चेक करा की वॉटरफॉल चालू आहे का नाही. कारण जास्त जर पाऊस झाला तर पोलीस या ठिकाणी टुरिस्ट लोकांना एंट्री देत नाही. तर तेही चेक करा इथे येण्याआधी. आणि पाऊस वगैरे झाला असेल तरच या. आणि येताना मेन म्हणजे रेनकोट वगैरे तर तुम्हाला कंपल्सरी पाहिजे. आणि त्याचबरोबर एक स्पोर्ट शूज पण असला पाहिजे. कारण रोड बघू शकता तुम्ही, खतरनाक रोड आहे. आणि जर पाऊस झाला तर मग अजून डेंजर होतं. त्यामुळं रेनकोट आणि शूज तर कमीत कमी पाहिजेतच तुमच्याकडे. दम लागला थांबा जरा. हा थांब ना आलो. तर हा पॉईंट आहे मित्रांनो. ह्याला तुम्हाला क्रॉस करायचं आहे. हे बघू शकता असं पाण्यातनं जायचं आहे. पण ज्यावेळेस जास्त पाऊस येतो ना इथं पाणी खूप वाढतं त्यावेळेस इथं रोप लावून तुम्हाला क्रॉस करावं लागते. आपण इकडून चाललोय मित्रांनो कारण इकडून आपल्याला जाता येते. पण आमच्याकडे एक अडचण आहे. हे बघा ही अडचण माणूस आहे. हा चल ओंकार आला तुझ्या मागं. तू चल ओंकार तुझ्या मागे. घेऊ नकोस बमने, मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे नावरे कसं वाटतंय तुम्हाला? एकदम गारगार वाटतंय. गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आता बमन भाईला आपल्याला क्रॉस करायचंय. धबधब्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल, बट तुम्ही समजून घ्या मला. माझ्या भावना तुमच्यावर पोहोचलं पाहिजे. बघा असा ट्रेक तुम्हाला करायचा आहे. त्यात पण पाऊस कमी असल्यामुळे तुम्हाला असं करायचं आहे. जर विचार करा जास्त पाऊस असल्यावर तुम्ही ट्रेक कसा करणार? नॉर्मल ट्रेक आहे हा माझ्यासाठी. हे बघा कसं ओंकार शिंदे रॅच रूप 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 अरे चिल ब्रो. ट्रेक करतो एक गार्ड पाहिजे तुमच्याकडे मित्रांनो. गाईड आता हा एक खतरनाक पडाव आहे. हर्ष चल चल. जय हिंद. जय हिंद. जय भारत मातरम. इनकलाब. जिंदाबाद. बाहुबली जय हो. बाहुबली जय हो. बाहुबली जय हो. बाहुबली. ओयो आमचा गडी बसलेला दिसलेला. अरे हे बी आपलंच आहे की. अबे थांब बोलतो समोर येतो. दगडांवर जायचा विचार करतो. एवढे मोठे मोठे जर इथं पाऊस आला जर पाणी वाढलेलं असेल तर मग या दगडांमधनं जाणं किती अवघड आहे. तो अभी हमारे दोस्त ओंकार शिंदे आणि आयुष परत, श्रेयस धावरे. आयुष तर पापाही मदत करत आहे रशियनला. जवळ आलाय ट्रेन. एंडिंगला आलेलो आहे आणि आम्हाला जवळ तो व्ह्यू घ्यायचा खतरनाक ब्रेथ टेकिंग व्ह्यू. मित्रांनो आपला मोबाईल ह्या पाण्यात पडून खाली चालला होता. या धबधब्याखाली एवढं मोठं पाणी आहे, पण ह्या माणसाने माझा मोबाईल काढून दिला तिथं. थँक्यू थँक्यू. आणि अशा प्रकारे जवळजवळ 1.5-2 तास चालल्यानंतर आम्ही पोहोचलो काळू वॉटरफॉलला. व्ह्यू बघा व्ह्यू. Guys, this was all about Kalu waterfall.
आमचा ट्रेक संपलेला आहे. खूप मस्त वाटलंय आम्हाला येऊन. तर या आपल्या मित्रांना पण विचारूया त्यांना काळू वॉटरफॉल कसा वाटला. ममना कसा वाटला तुला एक काळू? नंबर आहे, मस्त हिरवगार वातावरण आहे. आता आभाळ आलं इकडे, पाऊस येण्याची शक्यता आहे, म्हणून आम्ही थोडंसं लवकर निघालोय घरी जायसाठी. हर्ष तुला कसा वाटला काळू वॉटरफॉल? सुंदर सुंदर, इतकं सुंदर दृश्य होतं ना, मला आय विल रिमेंबर इट फॉर आयुष तुला काय वाटतं? तुम्ही आपल्या मित्रांबरोबर या इकडे नक्कीच. बघण्यासारखा मित्र असेल तर त्याला खाली असले मित्र घेऊन येऊ नका. श्रेयस आमचा जो लीडर आहे, काका आहे आमचा जो सिनियर मेंबर. एक्सपिरियन्स बेस्ट होता. ट्रेकिंग करता येतं, स्विमिंग करता येतं, सगळं करता येतं. तुम्हाला जे जे पाहिजे नक्की या. एकटं येऊ नका, इथं बिबट्या आहे आणि आमच्यासारखे 2 वाघ भेटू शकतात कुठे. असं झाडावर सतर्क राहा, सावधान राहा.